हॅलो हाय नमस्कार मंडळी. चला तर आज मी तुमच्यासोबत उपवासासाठीची एकदम जबरदस्त आणि भन्नाट वेगळी युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण फक्त आणि फक्त 2 बटाटे आणि 1 कप साखर वापरून उपवासासाठीचा जबरदस्त असा पदार्थ तयार करणार आहे. तो म्हणजे उपवासाचे गुलाबजामुन. हो, आज आपण बटाट्यापासून उपवासाचे गुलाबजामुन बघणार आहोत. बऱ्याच जणांना काहीतरी जेवणानंतर रोज गोड खाण्याची सवय असते. तर तुम्ही आता उपवासाच्या दिवशीसुद्धा काहीतरी गोड नक्कीच खाऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि एकदम परफेक्ट असे बटाट्याचे गुलाबजामुन किंवा उपवासासाठीचे गुलाबजामुन आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्याच्यामध्ये आज आपण अजिबात पनीरचा वापर केलेला नाही आहे किंवा खव्याचा वापर केलेला नाही आहे. अगदी घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं त्या गोष्टीपासून आज आपण हे मऊ आणि लुसलुशीत सॉफ्ट आतपर्यंत पाक मुरलेले गुलाबजामुन बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स इन डिटेल दिलेल्या आहेत. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे बटाट्याचे गुलाबजामुन तयार करण्यासाठी याच्यासाठीचा जो पाक असतो गुलाबजामुनचा तो तयार करूया. तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. घरातली कुठली